मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जवळपास 48 कोटी 84 लाख रुपयांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला होता, त्या निधी अंतर्गत मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली होती धानाची, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या धानाचा बोनस जो आहे तो वितरित झाला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला आहे धानाचा बोनस। तर मित्रांनो, तुम्ही देखील त्या जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर भंडारा जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला जर धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत असाल, आता भंडारा जिल्ह्यातून काही इतर सुद्धा शेतकरी आहेत जे आदिवासी विकासकडे वगैरे नोंदणी केलेली आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा गुड न्यूज आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून जर तुम्ही असाल, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा गुड न्यूज आहे, तुमच्या देखील खात्यावर धानाचा बोनस हा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। मित्रांनो, काल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, परंतु त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट आले की तुम्ही या व्हिडिओमध्ये जिल्ह्याचं नाव घेतलेलं नाही, त्या कारणास्तव आम्हाला हा व्हिडिओ समजला नाही की एक्झॅक्ट कोणत्या जिल्ह्याविषयी। तर त्या व्हिडिओच्या टायटलमध्ये आपण गडचिरोली जिल्ह्याचं नाव टाकलेलं होतं मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी नोटीस केलं नसेल। तर मित्रांनो, त्याच जिल्ह्याविषयी आपण परत एकदा माहिती घेणार आहोत, गडचिरोली जिल्ह्याविषयी सविस्तररित्या माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये मित्रांनो 48 कोटी 84 लाख 20,868 रुपयांचा जे निधी मार्केटिंग फेडरेशनसाठी मंजूर करण्यात आलेला होता। तर ज्या शेतकऱ्यांनी तिकडे नोंदणी प्लस विक्री केलेली होती, जे मार्केटिंग फेडरेशनचे 23 केंद्र होते, तिकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। तुम्हाला देखील हा धानाचा बोनस वितरित झालेला असेल, तुम्ही देखील गडचिरोली जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर हा क्रेडिट झालेला असेल रक्कम, तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, आता त्याच्यात सुद्धा एक प्रॉब्लेम आलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी प्लस विक्री केलेली आहे, परंतु मित्रांनो त्या शेतकऱ्यांचं जर वनपट्ट्यामध्ये जर क्षेत्र येत असेल, जमीन जर त्यांची वनपट्टेधारक जर शेतकरी असतील ते, तर त्यांच्या खात्यावर या धानाचा बोनस वितरित झालेला नाही। एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, जे 48 कोटी 84 लाख म्हणजे जवळपास 49 कोटी रुपयांच्या जवळपास जे निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तर त्या निधी अंतर्गत टोटल जे निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही का, त्याचं कारण सांगतो। कारण की याच्यामध्ये जवळपास ज्या शेतकऱ्यांची वनपट्ट्यामध्ये जमीन आलेली आहे किंवा वनपट्ट्यामध्ये जे सातबारा आहे त्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली असून सुद्धा त्यांच्या खात्यावर सध्या तरी या रकमा वितरित होणार नाहीत। 4-8 दिवसाच्या गॅपनंतर त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत, परंतु सध्या जे आपण सांगितलं होतं की त्यांच्या खात्यावर म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला आहे, तर सध्या तरी ज्या शेतकऱ्यांचं वनपट्ट्यामध्ये क्षेत्र आहे त्यांना सध्या तरी वितरित झालेलं नाही। तुमचं जर व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमची जर ॲक्युरेट सर्व डॉक्युमेंट वगैरे तुमचं सर्व ॲक्युरेट असेल, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यातच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आदिवासी पणन विकासकडे नोंदणी केली आणि विक्री केलेली आहे, त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सांगतो की गुड न्यूज आहे तुमच्यासाठी। जवळपास आदिवासी विकास पणनकडे सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तो निधी गडचिरोली, त्यानंतर 2 भंडारा जिल्ह्यासाठी सुद्धा, या 2 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आदिवासी विकास, परंतु सध्या मंजूरच करण्यात आलेला आहे, वाटप हा अद्यापही झालेला नाही। आदिवासी विकासकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केली होती त्यांच्या खात्यावर सध्या तरी या रकमा वितरित झाल्या नाहीत, परंतु निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेली होती की नाशिक जिल्ह्याचं बोनसचं काय, निधीचं काय वगैरे वगैरे। तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा बोनस वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर वळूया आपल्या टॉपिककडे। गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपण बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की भीम नेवल जे प्रॉब्लेम आहेत, भीम पोर्टलवर नोंदणी केलेली, नेमल पोर्टलवर नोंदणी केलेली वगैरे वगैरे, आपण ते बऱ्याच व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती। त्यात मित्रांनो बघायचं झालं तर मार्केटिंग फेडरेशनचे जे 23 केंद्र आहेत, त्या 23 केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, परंतु त्यांचं वनपट्ट्यामध्ये जर क्षेत्र आलेलं असेल त्या शेतकऱ्यांना सध्या तरी धानाचा बोनस वितरित होणार नाही, परंतु इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर या धानाच्या बोनसच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट आले की बाबा चंद्रपूर जिल्ह्याचं धानाचा बोनस विषय काय आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातील धानाच्या बोनसची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, जवळपास प्रोसेसिंग झालेली आहे। आता चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुद्धा निधी मंजूर होणार आहे आणि निधी मंजूर झाल्याच्या नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा लवकरात लवकर वितरित होणार आहेत। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।